नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर आपल्याला आपला पीसी किंवा लॅपटॉपचं स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल आणि त्यासाठीचं जर ॲप्स आपल्याला पाहिजे असेल, तर ते ॲप अगदी फ्रीमध्ये डाउनलोड कसं करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा. तरच आपल्याला स्क्रीन रेकॉर्डर ॲप अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे आणि त्याचा कोणताही वॉटरमार्क त्या ठिकाणी येणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिसने एक स्क्रीन रेकॉर्डिंगसाठीचं OBS सॉफ्टवेअर होतं, तर त्याला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आता आपण बघा या ठिकाणी आपण आपला जो काही व्हिडिओ आहे तर तो सर्कलमध्ये पण रेकॉर्डिंग करू शकतो, त्याचबरोबर स्क्रीन सुद्धा रेकॉर्ड करू शकतो आणि यामध्ये कोणताही वॉटरमार्क आपल्याला येणार नाही. अगदी आपण हे जे सर्कल आहे आपल्या व्हिडिओचं कॅप्चर करणारं, तर ते आपण कुठेही ठेवू शकतो या ठिकाणी बघा. तर मित्रांनो, आता हे ॲप्स नेमकं कोणतं आहे आणि ते डाउनलोड कसं करायचं ते बघूया आपण. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्टच्या प्ले स्टोअरला जायचं आहे. तर यासाठी लेफ्ट साईडला खालच्या कोपऱ्यामध्ये हे जे स्टार्टचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा एक स्क्रीन दिसेल आणि मायक्रोसॉफ्ट स्टोअर नावाचं जर ॲप्स आपल्याकडे नसेल तर आपल्याला सर्च करावं लागेल. तर या ठिकाणी ऑलरेडी आहे, तर याला आपण क्लिक करूया. आणि मित्रांनो, या ठिकाणी हे जे सर्च ऑप्शन आहे या ठिकाणी टाईप करायचं आहे आपल्याला स्क्रीन रेकॉर्डर आणि आता आपण एंटरचं बटन प्रेस करूया. आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल खूप सारे स्क्रीन रेकॉर्डर आहे. तर आपल्याला खाली यायचं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी हे जे स्क्रीन रेकॉर्डर आपल्याला दिसत आहे बघा या ठिकाणी सॅमसंग स्क्रीन रेकॉर्डर, तर याला क्लिक करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी गेट म्हणून ऑप्शन असेल तर याला क्लिक करायचं आहे, म्हणजे ते या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल. मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं असल्यामुळे या ठिकाणी ओपनचं ऑप्शन येत आहे. तर त्यामुळे या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला सहजपणे या स्क्रीन रेकॉर्डरच्या सहाय्याने अगदी फ्रीमध्ये रेकॉर्डिंग करता येईल आणि आपल्याला आपला व्हिडिओ सर्कलमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये सुद्धा रेकॉर्डिंग करता येईल. त्याचबरोबर स्क्रीन सुद्धा सोबत रेकॉर्डिंग करता येईल आणि याचा कुठेही वॉटरमार्क येणार नाही. अगदी फ्री असे हे ॲप्स आहे आणि मला वाटतं ज्या लोकांना डेली स्क्रीन रेकॉर्डिंगचं काम आहे, व्हिडिओ बनवण्याचं काम आहे, तर त्यांच्यासाठी हे ॲप्स अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.